नमस्कार. महिलांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आता सुरू झालेला आहे. निम्म्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले आहेत. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलं आहे की पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. परवाच 3,700 कोटी रुपयांचा चेक महिला व बाल विकास खात्याला दिलेला आहे. आता बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे यायला लागले आहेत. अजितदादा यांनी महिलांना मोठं गिफ्ट दिलेलं आहे. 3,700 कोटींच्या चेकवर सही केलेली आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून जेव्हा चेकवर सही होते त्या क्षणी पैसे वाटायला सुरुवात होते आणि कालपासून खरोखरच पैसे वाटायला सुरुवात झालेली आहे. हे आम्ही नाही तर स्वतः अजितदादा पवार म्हटलेले आहेत. पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही. परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील. लाडक्या बहीण योजनेचा 7वा हप्ता प्रत्येक महिलेला येणार आहे, पण त्यातच काही महिलांना खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये काल पैसे आले आहेत आणि उद्या आणि परवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे याची सविस्तर यादी जाहीर केलेली आहे. ती यादी तुम्हाला वाचून दाखवणारच आहोत, पण त्याआधी तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे त्यावरून आता तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही हे ठरणार आहे. तुमच्याकडे पिवळं, केशरी की पांढरं रेशन कार्ड आहे हे कमेंट करून लगेच सांगा, कारण एका रेशन कार्ड धारकांना आता पैसे मिळणार नाहीत. याची पडताळणी सुरू झाल्यामुळे अजून काही महिलांना पैसे मिळाले नाहीत, तर काही महिलांना पैसे मिळाले आहेत आणि उद्या आणि परवा काही महिलांना जवळपास या 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे वाटप पूर्ण होणार आहे आणि 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप चालू आहे. त्यात तुमच्या जिल्ह्याचा नंबर आहे की नाही लगेच पाहून घ्या. उद्या 12 जिल्हे आहेत आणि परवा उरलेले जिल्हे असणार आहेत. पण रेशन कार्डच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे, ती लक्षपूर्वक आहे का. तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे, पिवळं रेशन कार्ड, पांढरं की केशरी रेशन कार्ड आहे, कारण आता तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे त्यावरून तुम्हाला हप्ता येणार की नाही हे ठरणार आहे. या योजनेसाठी तुमचं रेशन कार्ड चालणार आहे की नाही याचं कारण देखील तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे. तुम्ही योजनेच्या वेळी कोणतं रेशन कार्ड जोडलं होतं आता ही महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. तुम्ही योजनेचा फॉर्म भरताना कोणतं रेशन कार्ड जोडलं होतं आता ही मोठी गोष्ट ठरणार आहे, कारण 100% गॅरंटीने तुम्हाला सांगत आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जे रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला 100% पैसे येतील, नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. रेशन कार्डचे 3 प्रकार आहेत, जसं की तुम्हाला सर्वांना माहीत असेल. एक पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पांढरं रेशन कार्ड आहे, पण त्यातील एका रेशन कार्डला पैसे येणार नाहीत. आता त्या कोणत्या रेशन कार्डला पैसे येणार नाहीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवल्या जातात. तुमचं रेशन कार्ड आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे यांचं कनेक्शन खूप महत्त्वाचं ठरत आहे, कारण पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड या 2 रेशन कार्डला जास्त प्रॉब्लेम नाही. पण ज्या महिलांच्या घरी पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे. त्यांची योजनासुद्धा बंद होऊ शकते अशी माहिती आलेली आहे. आता त्याविषयी आपण क्लिअर कट माहिती जाणून घेऊया. जर तुमचं पांढरं रेशन कार्ड असेल तर त्यांनी लगेच कमेंट करा आणि त्यात काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा आपण जाणणार आहे. जर तुमचं पांढरं रेशन कार्ड असेल आणि जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा आहे तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत. या योजनेचा फॉर्म ज्यांच्याकडे भरला आहे आणि त्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे आणि 4 व्हीलर आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमच्याकडे 4 व्हीलर नसेल आणि जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. त्यात तसंच राज्यातील 4,000 महिला अशा आहेत की ज्यांच्या लक्षात आलं आपण अपात्र आहोत, त्यांच्या घरी 4 व्हीलर आहे किंवा त्या इन्कम टॅक्स भरत आहेत ते किंवा त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे. त्यांनी स्वतःहून अर्ज पाठीमागे घेतलेले आहे आणि सरकारनं त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे. मग बऱ्याच महिलांचा आम्हाला मेसेज आला की आमची योजना बंद होईल की काय, आम्हाला 7वा हप्ता मिळणार आहे की नाही. तर त्यांना आमचं एकच सांगणं आहे की जर तुमचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल आणि तुमच्या घरामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स भरत नसेल, म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. पण जर तुमच्याकडे 4 व्हीलर नसेल आणि जर तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दलच्या सगळ्यात नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. आणि जर तुम्हाला केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता.